मला दरवर्षी हे बघायला आवडतं की नाटकांमध्ये कोणाला अवॉर्ड मिळतात, कारण मी स्वतः थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करते किंवा मला खूप इच्छा आहे की एखादं नाटक करावं आणि तो का मिळतोय, मग त्यातल्या कुठच्या कॅरेक्टर्सना अवॉर्ड मिळतोय. सो हे मला थोडा अभ्यास करायला जास्त आवडतो, त्यामुळे मटा सन्मानला मी नेहमी येते. सिरियलचं थोडं कसं होतं ना की पूर्ण दिवस असं जे काम आहे, म्हणजे खूप मेहनत करतात सिरियल्समध्ये जे काम करतात. उद्या काय करायचं हे मी एक दिवस आधी ठरवते. उद्याच्या पूर्ण दिवसाचं शेड्यूल जे काय असतं ते रंग लावून त्यांच्यासोबत मी जे काही एखाद्याची मस्करी करणं किंवा हे जे काय ते सगळं मी मुंबईत केलं, कोकणात मी केलंच नाही. मटा सन्मान 2025 या सोहळ्यासाठी आणि या निमित्ताने माझ्यासोबत गोड अशी सुंदर अंकिता आहे, जिचं नुकतंच लग्न झालं आहे. सगळ्यात आधी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मस्त एकदम मजेत. खूप सुंदर दिसेस. क्रेडिट कोणाला देशील? कोणी डिझाईन केलं? मी स्वतः, मला स्वतःलाच क्रेडिट देईन मी यासाठी. सो इथे किती एक्सायटेड आहेस? कोणाला शेअरअप करायला आले? असं काही मी ठरवून नाही आले, कारण सगळे बरेच जण असे फ्रेंड्स आहेत, त्याच्यामुळे एकाचं नाव घेतलं तर उगीच वाद नको व्हायला. त्यामुळे मी सगळ्यांनाच शेअर करायला आले आणि 25वा मटा सन्मान आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनाच केलं पाहिजे शेअर. ओके. सो आता मटा सन्मान तुझ्यासाठी काय खास असेल किंवा त्याचबरोबर पुरस्कार, प्रत्येकाला ना पहिला पुरस्कार किंवा कोणता तरी असा खास पुरस्कार आपल्या जवळचा, प्रेमाचा, मनातला असा असतो. तुझ्यासाठी असं काही खास आहे? माझ्यासाठी खास म्हणजे मला दरवर्षी हे बघायला आवडतं की नाटकांमध्ये कोणाला अवॉर्ड मिळतात, कारण मी स्वतः थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करते किंवा मला खूप इच्छा आहे की एखादं नाटक करावं. म्हणजे कुठचीही फिल्म करण्याआधी माझी इच्छा आहे की मला शिकायचं आहे आणि शिकण्यासाठी नाटक हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. त्याच्यामुळे मला नेहमी बघायला आवडतं की कुठच्या नाटकाला अवॉर्ड मिळतो आहे आणि तो का मिळतो आहे, मग त्यातल्या कुठच्या कॅरेक्टर्सना अवॉर्ड मिळतो आहे. सो हे मला थोडा अभ्यास करायला जास्त आवडतो, त्यामुळे मटा सन्मानला मी नेहमी येते. कमाल आहे. पण तुला स्वतःला नाटक, मूवी, चित्रपट आणि सिरियल या तिघांमध्ये जास्त काय आवडतं आणि कोणत्या क्षेत्रात जास्त काम करायला? मला फिल्म करायचीच आहे, पण फिल्म करण्याआधी जर शिकायचं आहे तर ते तुम्ही नाटकांमधूनच शिकू शकता जेवढं मी. त्यामुळे मला नाटक करायला जास्त आवडेल आणि त्यानंतर फिल्म्स करायला आवडतील. सिरियलचं थोडं कसं होतं ना की पूर्ण दिवस असं जे काम आहे, म्हणजे खूप मेहनत करतात सिरियल्समध्ये जे काम करतात ते, आणि मी 9 to 5 जॉब केला आहे, मी त्यामध्येच कंटाळत होते. तर सिरियलमध्ये तर 9 to पुढेचं टायमिंगच माहिती नाही, सो ते मला जमण्यासारखं नाही आहे. पण अंकिताला कोणासोबत जास्त काम करायला आवडेल असं काही मी ठरवलं नाही आहे, असं काही नाही ठरवलं. हा अभिनेता, यस माझा क्रश आहे याच्यासोबत करायचं, किंवा अभिनेत्री जी फार जवळची आताच लग्न झाले माझं, असं जाते नाही असं काही मी ठरवलं नाही आहे. खरंच एखादी स्क्रिप्ट चांगली असेल तर मग तो ॲक्टर कसाही असू दे, की म्हणजे कोणी ओळखीचा असू दे नसू दे, नवीन असू दे, फ्रेशर असू दे, काही असू दे, मला चालेल. ते स्क्रिप्टमध्ये तसं दम पाहिजे बस. पण असं स्वप्न नाही आहे की मला या अभिनेत्रीसोबत या अभिनेत्यासोबत काम करायचं किंवा दिग्दर्शक हा असा? नाही, असं काही मी खरंच ठरवलेलं नाही आहे, कारण मी प्रत्येक वेळेला बघते ना, मला एखादी फिल्म आवडली तर त्याचं काम आवडतं, पण नंतर त्यानेच एखादी खराब फिल्म केली तर मला वाटतं की अरे यार हे का केलं. सो असं काही मी एका फ्रेममध्ये नाही बसवलं की मला हेच करायचं आहे, ह्याच्यासोबतच करायचं आहे. जे छान असेल, जे लोकांना आवडणारं असेल ते मला करायचं आहे. ओके. आता एक छोटासा पण रॅपिड फायर घेऊया. सो तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी कोणत्या? 3 गोष्टी गोष्टी म्हणजे काय सांगायचं, वस्तू की कसं काय? म्हणजे माझी फॅमिली, आता सासरकडची फॅमिली, म्हणजे हे फॅमिली एकच म्हणू की 2 म्हणू? तू 2 काउंट करणार आहेस? तू कसं करते? अच्छा, एकच. मग फॅमिली, ज्याच्यामध्ये माझी माहेरची पण फॅमिली येते, सासरकडची पण फॅमिली येते, पूर्ण फॅमिली. त्यानंतर सोशल मीडिया आणि त्यानंतर काय सांगू, तिसरी महत्त्वाची माझं गाव. आत्मसन्मान, पैसा की प्रेम, काय महत्त्वाचं? पैसा असताना प्रेमात मिळणारा आत्मसन्मान. वा, कमाल उत्तर आहे. रात्री झोपण्याआधी महत्त्वाच्या कोणत्या 3 गोष्टी करते? फेस वॉश, थोडंसं स्किनची काळजी घेते आता मी. त्यानंतर महत्त्वाच्या म्हणशील तर त्या महत्त्वाच्या नाही आहेत, पण त्याच मी करते. उगीच मोबाईल चाळत बसणं हे करते. आणि उद्या काय करायचं हे मी एक दिवस आधी ठरवते. उद्याच्या पूर्ण दिवसाचं शेड्यूल जे काय असतं ते. आणि सकाळी काय करते? सकाळी उठल्यानंतर पण पहिलं मोबाईल चेक करते आणि त्यानंतर मी सगळंच आता काल काय ठरवलं आहे ते आज होणार आहे की नाही, कारण उठण्यावरती असतं आपण किती वाजता उठतो आहे, त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होत आहेत की नाही याचं लाईनअप. ओके. आता तू स्किन केअरचा मुद्दा मांडलाच आहे, तर स्किन केअर शेअर करू शकतेस? काय नेमकं तुझं रुटीन असतं, कसं काय काय लावते, वॉट एव्हर? सगळ्यांना आवडत असेल, आय थिंक ते ऐकायला आवडेल. नाही, एवढं मी सिरियसली स्किन केअरला घेत नाही, पण मला डॉक्टर ओरडतात म्हणून मी हे करते. कारण नेमकं जेव्हा शूट असतं तेव्हाच मी डॉक्टरकडे जाते आणि सांगते हे बघा हा प्रॉब्लेम झाला आहे, तो प्रॉब्लेम झाला, आणि तेव्हा मला ओरडलं जातं की तू काळजीच घेत नाहीस. त्यामुळे ते जे काही देतात ते सनस्क्रीन लावणं किंवा फेस वॉश, त्यांनी जे रेकमेंड केलेले आहेत मला, ते बेसिक गोष्टी मी फॉलो करायचा प्रयत्न करते.
अर्थात आता तू कोकणातली आहेस, रंगपंचमी येते, काय असा मजेशीर किस्सा, फार धमाल केली आहेस तू, असं काही आहे जे कायम तुझ्या लक्षात आहे? धमाल म्हणजे सगळी रंगपंचमीची धमाल मी जी काही केली ती मुंबईत येऊनच केली, लालबागमध्ये केली माझ्या मित्रांसोबत, जे आमचं मी ढोल पथकचा एक भाग आहे, सो तिथे जे काही माझे मित्रमैत्रिणी झाले त्यांच्यासोबत केली. आणि काही नाही, आम्ही असेच सगळ्यांना रंग लावून त्यांच्यासोबत मी जे काही एखाद्याची मस्करी करणं किंवा हे जे काही ते सगळं मी मुंबईत केलं, कोकणात मी केलंच नाही. त्यामुळे मला आता ते करायचं आहे यावर्षी. कोणत्या अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला रंग लावायची इच्छा आहे, लपून छपून किंवा सरप्राईझिंगली असं? सरप्रायझिंगली मला सध्या गौतमी देशपांडेला रंग लावायची इच्छा आहे, कारण ती मला भेटलीच नाही आहे बरेच दिवस, आणि ती माझ्या लग्नालाही आली नाही कारण तिचं नाटक चालू आहे. त्यामुळे मला असं वाटलं ती मला इथे भेटेल, पण ती इथेही भेटली नाही. सो मला सरप्रायझिंगली तिला रंग लावायची इच्छा आहे. ओके कमाल. सो शेवटी प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील, काय तुझं नवीन येतं किंवा अजून काही तुला सांगायचं असेल तर? मला काहीच सांगायचं नाही आहे. गेल्या वर्षी मी मटा सन्मानला आले होते आणि तेव्हाच इथे मला बिग बॉससाठी विचारलं गेलं होतं, हे मी आता शेअर करते. सो त्यानंतर जे काही झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. सो बिग बॉस ने माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली आणि त्यानंतर आज मी परत एकदा मटा सन्मानला आले आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं ते प्रेम असंच देत राहा आणि माझ्या कामाला मी जे काही करते त्याला असाच सपोर्ट असू द्या. बस एवढंच. थँक्यू, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच.